एकीकडे नवतपाची आग आणि दुसरीकडे 29 मे पासून देशाच्या 80 ते 90% भागात प्री मान्सून पावसाची शक्यता। म्हणजेच पुढचे काही दिवस भारताच्या हवामानात मोठा बदल होणार। हवामान विभागाने याआधी 26 मेच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला होता, पण अजून मान्सून केरळमध्ये अधिकृतपणे पोहोचलेला नाही। मान्सून जाहीर होण्यासाठी केरळमधील 14 ठरलेल्या स्टेशनपैकी किमान 60% स्टेशनवर सलग 2 दिवस 2.5 मिलीमीटर किंवा त्याहून जास्त पाऊस होणं आवश्यक असतं। सध्या दक्षिण मध्य अरबी समुद्रातील चक्रीवादळीय सर्क्युलेशनमुळे ढगांची ताकद काहीशी कमी झाली आहे, मात्र पुढील 2 ते 3 दिवसात मान्सून पुढे सरकू शकतो असे संकेत आहेत। दरम्यान युरोपियन हवामान एजन्सी ECMWF ने पुढील 15 दिवसांचा पावसाचा अंदाज जाहीर केला। सॅटेलाइट, समुद्री आणि वातावरणीय डेटाच्या आधारे तयार केलेल्या या अंदाजानुसार पुढील 8 दिवसात दक्षिण भारत, पूर्व भारत, ईशान्य भारत आणि बंगालच्या उपसागरालगतच्या भागात जास्त पावसाचे संकेत आहेत। हा पाऊस महत्त्वाचा आहे कारण सध्या उत्तर पश्चिम भारत, मध्य भारत, उत्तर प्रदेश आणि पूर्व भारतात उष्णतेचा जोर प्रचंड वाढलाय। मंगळवारी उत्तर प्रदेशातील बांदा पुन्हा एकदा देशातील सर्वात उष्ण शहर ठरलं। इथे कमाल तापमान 47.4 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। सलग 9व्या दिवशी बांदामध्ये तापमान 47 अंशाच्या वर राहिलं। महाराष्ट्रातही उष्णतेने कहर केलाय। ब्रह्मपुरीमध्ये तापमान 46.6 अंशावर पोहोचलं। चंद्रपूरमध्ये 46.4, वर्धामध्ये 46, नागपूरच्या सोनेगावमध्ये 45.5 आणि गोंदियामध्ये 45.2 अंश तापमान नोंदवलं गेलंय। हरियाणातील सिरसामध्ये 46 अंश, रोहतकमध्ये 45.6 अंश, पंजाबच्या भटिंडामध्ये 45.6 अंश तर दिल्लीमध्ये 43.5 अंश तापमान नोंदवलं गेले, जे सामान्यपेक्षा 3.1 अंश जास्त होतं। नवतपाच्या काळामध्ये घराबाहेर पडताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे। पाणी, ORS, टोपी किंवा स्कार्फ, सनग्लासेस आणि हलके सुती कपडे वापरा। दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो बाहेर पडू नका। चक्कर येणं, जास्त घाम येणं, अंग तापणं, उलटी, डोकेदुखी किंवा थकवा जाणवणं तर हे हीट स्ट्रोकचे संकेत असू शकतात। थोडक्यात सध्या देशात 2 टोकाचे हवामान दिसतात। एका बाजूला 47 अंशापर्यंत तापमान तर दुसऱ्या बाजूला 29 मे ते 5 जून दरम्यान देशाच्या बहुतांश भागात प्री मान्सून पावसाची शक्यता। त्यामुळे पुढचे काही दिवस उष्णतेपासून दिलासा मिळू शकतो, पण वादळी पाऊस, विजा आणि वेगवान वाऱ्यांपासून सावध राहणं तितकंच महत्त्वाचं आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी जरा हटकेला सबस्क्राइब करा।